पाठिंबा देत आहेत आणि आमचे नानासाहेब शिंदे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आमच्या आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीनं या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं देखील आमच्या आशाताई आहेर त्या आपल्याला संबोधित करतात. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील या लोकांचे बगलबच्चे आहेत की काय मला प्रश्न पडतो आणि म्हणून आपल्या मार्फत मला तहसीलदार साहेबांना देखील सांगणं आहे की आमच्या निवेदनाची आपण तात्काळ दखल घ्या, वरिष्ठांना कळवा आणि आम्हाला लेखी स्वरूपात आपण ते कळवा. जर कदाचित आम्हाला तहसीलदार साहेब आज आम्ही येवल्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र असे निषेध नोंदवलेला आहे. जे दिल्लीमध्ये जंतर मंतर काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिग्वे साहेबांनी जे आंदोलन चालू केलं होतं त्या आंदोलनाला लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्या देखील पोलिसांनी त्याला वेगळं रूप दिलं. काही पोलीस आम्हाला दगड फेकताना देखील दिसले आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक त्या आंदोलनाला गालबोट लावायचा आणि विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली आणि सोनम साहेबांना त्या ठिकाणी जे अक्षरशः त्याचा जीव धोक्यात होता 19 ते 20 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांना न्याय देण्याऐवजी त्या ठिकाणी त्यांना तिथून उचलून नेण्यात आलेलं आहे आणि म्हणून या सर्व मनमानी करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही इशारा देऊ इच्छितो की जर या आंदोलनाची आम्ही जर शासनाने दखल घेतली नाही, दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं असताना लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आले असताना जर देखील हे सरकार जर झोपेचं सोंग घेत असेल तर आम्ही पुढच्या हप्त्यात येवल्यामध्ये जेलभरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, आमचा इशारा आहे.